आज ना टिफिनसाठी कोबीची भाजी बनवायला घेतली होती. मी खूप सिंपल पद्धतीने बनवते ही भाजी. पहिले तर कोबी बारीक चिरून घेतला आणि आता चिरलेल्या कोबीमध्ये थोडंसं मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतला. मीठ टाकून धुतल्यामुळे ना कोबीचा जो वास येतो ना तो येत नाही. आता ना हा कोबी मी भाजायला टाकला आणि कोबी भाजतोय तोपर्यंत मिरची, लसूण, मीठ, इथं तुम्ही कोथिंबीर पण टाका, माझ्याकडे नव्हती. सर्व आहे ना खलबत्त्यात कुटून घेतलं. कोबी चांगला भाजून घेतला की भाजी पटकन बनते आणि खायला पण टेस्टीच लागते. फोडणीसाठी तेल गरम करून जिरे आणि ठेचलेला लसूण मिरचीचा ठेचा आणि हळद टाकून चांगलं परतून घेतलं. नंतर त्यामध्ये भाजलेला कोबी टाकून चांगलं मिक्स केलं आणि आणखी 5 मिनिटं झाकण ठेवून वाफलून घेतलं. हे बघा, झाली कोबीची भाजी तयार. जास्त काही न वापरता झटकीपट आणि खायला पण एकदम टेस्टी अशी कोबीची भाजी तनुच्या पप्पाला खूप आवडते. लागलीच टिफिनसाठी चपात्या पण बनवून घेतल्या आणि नंतर ना तनुचा आणि तनुच्या पप्पाचा टिफिन पण भरून घेतला. आणि इथं ना तनुषला स्कूलसाठी रेडी करत होते तर त्याचा असा खेळ चालू होता. रोजच असतं त्याचं असं. लेट होईल बोलले तरी पण ना आमच्या साहेबांचा सकाळ सकाळ खेळायचा मूड असतो.